2023 हे साल म्हणता म्हणता संपत आलेलं आहे आणि 2023 या वर्षानं आता पाठ फिरवली आहे। या वर्षाचा शेवटचा सूर्य मावळला आणि अवघ्या जगाला वेध लागले ते 1 जानेवारी 2024 च्या पहाटेचे। अंधाऱ्या रात्रीच्या पोटातून सोनेरी किरणं उगवतील आणि जुने जाऊ द्या मरणा लागुनी म्हणत प्रत्येक जण या झळाळत्या तांबूस किरणांमध्ये धावून निघेल। मात्र हे सगळं होत असताना मनामध्ये पुढील वर्षाच्या संकल्पांची, स्वप्नांची आणि ध्येयांची कुपी प्रत्येकाच्या मनामध्ये खोलवर रुजलेली आणि सजलेली ही असेल। खरं तर 2022 सालाच्या सुरुवातीला अभूतपूर्व अशा कोरोनाच्या संकटानं माघार घेतली। अर्थात अधेमध्ये कोरोना कुठेतरी डोकं वर काढतो, मात्र कोरोनाच्या काळ्या कुट्ट संकटाच्या ऐन मध्यावर प्रत्येकानं लढलेली संयमाची, शिस्तीची लढाई अनुभव म्हणून आपल्या गाठीशी आहेच आणि त्याच अनुभवाच्या शिदोरीवर आपण पुढीलही संकट लीलया परतवून लावू हा विश्वास आहे। म्हणूनच भूतकाळातला अनुभव न विसरता प्रत्येक जण वर्तमान काळामध्ये मोठ्या विश्वासानं पाय रोवून उभा राहिलाय आणि हे करताना येत्या भविष्यासाठी सज्जही झालाय। परिवर्तन हा जगाचा अटळ नियम आहे आणि त्यामुळे भिंतीवरील कॅलेंडर बदलल्यात, त्यावरील 2023 सालाचा आकडा बदलेल आणि 2024 हे आकडे दिसू लागतील, जे नवी उमेद, नवी आशा आणि पुढील वाटचालीसाठी भक्कम ऊर्जा बहाल करतील। या अपेक्षेसह आपण नव्या वर्षामध्ये प्रवेश करूया आणि प्रत्येकाच्या भवतालावरती सुखाची, प्रत्येकाच्या मनावर सकारात्मकतेची तोरणं लागावीत, तसेच प्रत्येकाच्या वाटेवरती आनंद आणि प्रगतीचं शिंपण होत राहो, याच शुभेच्छा। आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी की कशा प्रकारे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू झालेली आहे ते जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि फैजल तांडेलही आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दोघांकडून आपण खरं तर माहिती घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जाणार आहोत। मरीन ड्राईव्ह या ठिकाणी अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अभिषेक, खरं तर मागे मला पाहायला मिळतंय की सेलिब्रेशनच्या मोडमध्ये असलेले मुंबईकर असतील किंवा मुंबईच्या बाहेरून अनेक जण या नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबई नगरीमध्ये आलेले पाहायला मिळतात। समुद्र किनारे अक्षरशः फुललेले पाहायला मिळतात। कशा प्रकारे नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी, कारण सरत्या वर्षाचा निरोप झालेला आहे आणि सरत्या वर्षाबरोबर जो मावळतीचा सूर्य होता त्याला देखील निरोप देऊन झालेला आहे। मरीन ड्राईव्ह परिसरातून काय सांगाल अभिषेक? नक्कीच विशाल, मी सध्याला मरीन ड्राईव्ह परिसरात आहे। थोड्या वेळापूर्वी जो सूर्य आहे तो मावळला आहे, मात्र आपण गर्दी बघू शकता मोठ्या प्रमाणात या संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आपल्याला मुंबईकर आणि पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये पर्यटक देखील आपल्याला पाहायला मिळत असतात। पर्यटक देखील या संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये येत या वातावरणाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत असतात आणि तशाच प्रकारची गर्दी जी आहे ती सध्याला आता वाढताना आपल्याला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। इकडे आपण बघू शकतो पोलिसांची देखील कुमक जी आहे ती आपल्याला वाढवण्यात आल्याचं दिसतं आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते देखील आता या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। एकूण जर का बघायचं तर संध्याकाळची वेळ आहे आणि ही पर्यटक असेल किंवा मुंबईकर असेल ते रात्रीचा मोठ्या प्रमाणात जल्लोष जे आहे ते आपल्याला संपूर्ण भागांमध्ये करताना पाहायला मिळेल। त्याचपूर्वी सध्या आपण बघू शकतो आहे मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला ह्या मुंबईकर असेल पर्यटकांची आपल्याला या संपूर्ण भागांमध्ये पाहायला मिळते आहे। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। कहाँ से आए हो आप? उत्तराखंड से। अच्छा, मुंबई में आप घूमने आए हैं। हाँ। कैसा लगा मुंबई? मस्त मस्त मस्त। हाँ, आज आखिरी साल का जो डे है वो आप सेलिब्रेट करने आए हैं। आखिरी साल का न्यू ईयर सेलिब्रेट करने आए हम। अच्छा, रात 12 बजे तक आप यहाँ पे यहीं रुकना है, धमाल मचाना है। अच्छा, आप भी उत्तराखंड से? जी, नैनीताल से आए हैं। अच्छा, क्या किस तरह से देखते हो आने वाला सर? आने वाले समय तो बहुत। अभिषेक आपल्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे, मात्र तत्पूर्वी आपण फैसल तांडेल यांच्याकडे देखील जाऊयात आणि कशा प्रकारे त्या ठिकाणची तयारी झालेली आहे ते देखील जाणून घेणार आहोत। फैसल, एका बाजूला 365 दिवसांचं नवं कॅलेंडर सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना नवी ऊर्जा असते, त्याचबरोबर नवीन संकल्प देखील केलेले असतात। गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये उरलेले जे शेवटचे क्षण आहेत 2023 चे ते घालवण्यासाठी कशा प्रकारे मुंबईकर आणि इतर लोक तयार आहेत?
नक्कीच विशाल, 2023ला निरोप देण्याची वेळ आली आणि आम्ही आता सध्या मुंबईच्या प्रसिद्ध असलेला गेटवे ऑफ इंडिया व ताज हॉटेल या परिसरामध्ये, आणि आपण पाहू शकता की हे मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण आहे. आणि या ठिकाणी जे आहेत मुंबई व बाहेरचे पर्यटक जे आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर हा रोड जो आहे तो नो पार्किंग पोलिसांतर्फे करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत मुंबई व इतर ठाणे, नवी मुंबई व इतर राज्यातून व देशातून सुद्धा ह्या ठिकाणी आलेले आहेत. आणि जो आनंद आहे न्यू इयरचा तो घ्यायला ह्या ठिकाणी आलेले आहेत. कारण दरवर्षी जे आहेत ह्या ठिकाणी रात्री 12च्या दरम्यान जे मोठ्या प्रमाणात रोषणाई होतो, त्याचबरोबर जल्लोष सुद्धा साजरा केला जातोय. आणि जी गर्दी आहे ती गर्दी सांभाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी सुद्धा कडेकोटे ह्या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे. आपण जर पाहिलं तर मुंबई पोलीस असतील किंवा वाहतूक पोलीस यांनी या ठिकाणी कुठलाही गैरसोय होऊ नये याची पूर्णपणे जी आहे ती काळजी घेत आहेत. आणि त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी हे जे समुद्र किनारे ह्या ठिकाणी सुद्धा पेट्रोलिंग केलेली आहे आणि एक बोट तैनात केलेली आहे. जी बोटमध्ये एक अधिकारी व 4 कर्मचारी आहेत जे विशेष समुद्र किनारे लक्ष ठेवून असतात. कारण आपण जर पाहिलं तर ताज हॉटेल ह्या ठिकाणी 26/11चा हल्ला झालेला होता आणि त्यानंतर जे आहेत ते मुंबई पोलीस प्रत्येक असं सण जे असतात, न्यू इयरचा सण असेल किंवा असं कुठलाही मोठा उत्सव असेल त्या टायमाला जे बंदोबस्त आहेत ते कडेकोटे बंदोबस्त लावतात. कारण कुठलाही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये. आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी जे सूर्य अगस्त आहे ते पण झालं आणि त्याच्यानंतर आता न्यू इयरच्या तयारीसाठी जे आहेत ते प्रत्येक जण लागलेले आहेत. आणि आपण पाहू शकता की पोलिसांची जे पार्किंग व्हॅन हे पार्किंग असतील किंवा कारवाई असतात ती सुरूच आहे. आणि नेमकं कुठलंही कायद्याचा प्रश्न निर्माण होऊ नये याची पूर्णपणे जी आहे मुंबई पोलिसांतर्फे काळजी घेण्यात आलेली आहे. आता आम्ही जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते ह्या ठिकाणी जमलेले आहेत आणि मुंबई त्याचबरोबर बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले आहेत. आपण जाणून घेऊया नेमकं कुठनं हे आलेले आहेत. कासे आहे भाई, कासे आहे? काही नक्कीच साताऱ्यावर एका मंडळी बाजूला आपण आलेली आहेत बघतोय जे की मुंबईकरांसोबतच इतरही जण त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हे सेलिब्रेशन करण्याच्या मोडमध्ये आहेत. धन्यवाद अभिषेक आणि धन्यवाद फैसल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. मुंबईमध्ये एरवी देखील झगमगाट असतोच, मात्र न्यू इयर सेलिब्रेशनमुळे या झगमगाटामध्ये आणखी भर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिंधुदुर्गामधील मालवण समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी. पाहूयात. सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील पर्यटक कोकणात दाखल झालेले आहेत. आणि आता सूर्य अस्ताला जात असताना विविध ठिकाणी पर्यटक जे आहेत ते फोटो सेशन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पर्यटक मावळत्या सूर्याचे फोटो जे आहेत ते आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत आहेत. सूर्य आता अस्ताला जात आहे आणि गोडकडू आठवणी जे आहेत ते या निमित्ताने पर्यटक या ठिकाणी आपल्या मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. विविध ठिकाणचे पर्यटक सध्या कोकणात दाखल झालेले आहेत आणि विविध समुद्र किनाऱ्यावरून सूर्य अस्ताला जात असतानाचा जे क्षण आहे ते आपल्या मोबाईलमध्ये टिपताना आपल्याला पाहायला मिळतात. काहींसाठी हे वर्ष जे आहे ते आनंदाचं गेलेलं आहे तर काहींसाठी कडू गेलेलं आहे. मात्र ह्या गोडकडू आठवणी ज्या आहेत ते हे पर्यटक या मावळत्या सूर्याबरोबर विसरणार आहेत आणि नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते उत्साहाने आणि आनंदाने करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.